एक माकड एका खांबावरती एका प्रयत्नामध्ये 7 मीटर वरती चढतं, ठीक आहे, व 2 मीटर खाली घसरतं. मला सांगा, एका प्रयत्नामध्ये 7 मीटर वर चढतं आणि 2 मीटर खाली घसरतं, तर ऍक्च्युअल मध्ये फक्त ते माकड 5 मीटर चढतं असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या, चढते. विचारलेलं काय मित्रांनो बघा, पहिली गोष्ट बघा, तर खांबाचे अंतिम टोक गाठण्यासाठी माकडाला एकूण 25 वेळा प्रयत्न करावे लागतात, तर त्या खांबाची उंची किती असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे मित्रांनो बघा. तर या ठिकाणी सोडवताना लक्षात ठेवा, 25 प्रयत्न करावे लागतात, तर एका प्रयत्नामध्ये माकड चढतं 5 मीटर. 25 गुणिले 5 केलं की तुमचा आन्सर 125 येतं बघा. 125 आन्सर तुमचं रॉंग आहे. या क्वेश्चनचं आन्सर 125 नाही. चला, मेन मुद्दा काय बघा, याचा आन्सर 125 नाही. लक्षात घ्या मित्रांनो. तर याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, काय प्रॉब्लेम आहे बघा, तर शेवटचा जो बघा, आता एकूण 25 वेळा प्रयत्न, लक्षात ठेवा मित्रांनो, 25 प्रयत्न आहे. ह्या 25 मधले 24 प्रयत्नांमध्ये ते 5-5 मीटर जाणार आहे बघा, लक्षात ठेवा. आणि जो शेवटचा एक प्रयत्न असेल त्या प्रयत्नामध्ये माकड 7 मीटर वर चढणार आहे. कारण एक लक्षात घ्या मित्रांनो, माकड शेवटच्या प्रयत्नामध्ये 7 मीटर चढणार आहे. त्याचं कारण काय लक्षात घ्या, एकदा का अंतिम टोक गाठलं गेलं की खाली घसरण्याचा प्रश्न मित्रांनो येत नाही. तर बघा, 24 पंचे तुमचे होतात 120 आणि 7 1 7, तुमचा आन्सर पाहिजे 127. ऑप्शन नंबर 2 त्याचा